हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयेश आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 22 जुलै 2026 च्या काही करंट अफेअर्स पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर रोगाच्या देखरेखीची यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच कुष्ठरोगाला अधिसूचित रोग म्हणून त्वरित लागू होणाऱ्या आदेशाद्वारे घोषित केलेले आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. पुढे पाहूया, आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कधी साजरा केला जातो? 17 जुलै रोजी. स्पष्टीकरण पाहूया. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाला चालना देण्यासाठी, मानवाधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना जबाबदार धरण्यासाठी दरवर्षी 17 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया, कौशल्य विकास प्रणाली डिजिटल करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी पोर्टल लॉन्च केलेले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण पाहूया. उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील कौशल्य विकास प्रणाली अधिक कार्यक्षम आणि डिजिटल करण्यासाठी कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी ही 2 नवीन पोर्टल सुरू केलेली आहे. पुढे पाहूया, मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी नुकताच कोणत्या देशाने बळजबरीने किंवा वेठबिगारीने बनवलेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातलेली आहे? उत्तर आहे भारत. स्पष्टीकरण पाहूया. मानवाधिकाराचे रक्षण करण्यासाठी भारताने वेठबिगारी किंवा बळजबरीने काम करून घेतलेल्या मजुरांनी तयार केलेल्या सर्व उत्पादनांच्या आयातीवर संपूर्ण बंदी घातलेली आहे. पुढे पाहूया, नवी दिल्लीतील एम्समध्ये स्वस्थम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर स्पष्टीकरण आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे एम्समध्ये स्वस्थम 2026 या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कोणते माजी गव्हर्नर नुकतेच US फेडरेशन रिझर्व्ह टास्क फोर्स मध्ये नियुक्त झालेले आहे? उत्तर आहे रघुराम राजन. स्पष्टीकरण पाहूया. RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान सध्या संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. पुढे पाहूया, ग्राहकांच्या सोयीसाठी LPG सिलेंडर होम डिलिव्हरी करण्यासाठी कोणत्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मने HPCL सोबत भागीदारी केलेली आहे? उत्तर आहे स्विगी इन्स्टामार्ट. तर स्पष्टीकरण पाहूया. घरगुती LPG गॅस सिलेंडरची डिलिव्हरी जलद गतीने करण्यासाठी इन्स्टामार्टने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत करार केलेला आहे. पुढे पाहूया, संस्थात्मक भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती विश्वजित बोस. स्पष्टीकरण पाहूया. पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील संस्थात्मक भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय आयोग स्थापन केलेला असून त्यांचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती विश्वजित बोस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे 31व्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे भोपाळ. दिव्यांग कारागीर आणि उद्योजकांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत 31व्या दिव्य कला मेळाव्याचे आयोजन मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे करण्यात आले आहे. पुढे पाहूया, भारताच्या सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार आणि डबल कंट्रीब्युशन कन्व्हेन्शन नुकताच कोणत्या देशासोबत लागू झाला आहे? उत्तर आहे ब्रिटन. तर स्पष्टीकरण पाहूया. भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी व्यापक मुक्त व्यापार करार आणि डबल कंट्रीब्युशन कन्व्हेन्शन लागू करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया,
भारताच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच 12व्या ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्रालयाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे हैदराबाद येथे. पुढे पाहूया, दरवर्षी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 18 जुलै रोजी. तर स्पष्टीकरण पाहूया, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते नेल्सन मंडेला यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जुलै 2026 रोजी कोठे देशातील पहिला हायड्रोजन रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवला? उत्तर आहे हरियाणा येथे. तर स्पष्टीकरण पाहूया, पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर धावणाऱ्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. पुढे पाहूया, नुकतेच ICCच्या गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे देवजीत सैकिया. पुढे पाहूया, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नलम TN हे ऑनलाईन आरोग्य पोर्टल लॉन्च केले आहे? उत्तर आहे तामिळनाडू. तर स्पष्टीकरण पाहूया, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजयन यांनी सरकारी आरोग्य सेवा लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे आणि सहज पोहोचवण्यासाठी नलम TN या ऑनलाईन आरोग्य पोर्टलचे अनावरण केले आहे. तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे असणारे राज्य ठरलेले आहे. ही होती एक्स्ट्रा माहिती. पुढे पाहूया, अलीकडेच कोणत्या राज्यात रामायण मास सुरू करण्यात आला? उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न पाहूया, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ICCचा 11वा सदस्य देश म्हणून कोणत्या देशाला सन्मानित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे मॉरिशस. स्पष्टीकरण पाहूया, मॉरिशस हा देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 11वा अधिकृत सदस्य देश बनलेला आहे. तर मॉरिशसची राजधानी आहे पोर्ट लुईस असून 12 मार्च 1967 रोजी या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले होते. पुढे पाहूया, भारतीय वन्यजीवन परिसंस्थे परिषदेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे सोनीपत. HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे राजीव कुमार. तर स्पष्टीकरण पाहूया, भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त केलेले राजीव कुमार यांची आता HDFC बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया, कोणत्या राज्याच्या पोलीस विभागांमध्ये डिजिटल गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे मणिपूर. तर स्पष्टीकरण पाहूया, मणिपूर राज्याच्या पोलीस प्रशासनात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी डिजिटल गव्हर्नन्स अंतर्गत ई-ऑफिस सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे. मणिपूरमध्ये ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर म्हणजेच लोकटक तलाव स्थित आहे. पुढे पाहूया, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी इच्छा मृत्यू कायदेशीर करण्याचा ऐतिहासिक कायदा कोणत्या देशाच्या संसदेने मंजूर केलेला आहे? उत्तर आहे फ्रान्स. स्पष्टीकरण पाहूया, फ्रान्सच्या संसदेने गंभीर आणि असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्या प्रौढ नागरिकांना कायदेशीररित्या इच्छा मृत्यूचा अधिकार देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर केलेले आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यान शक्ती नावाचा लष्करी सराव आयोजित केला जातो. तसेच फ्रान्सची राजधानी पॅरिस, पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल आणि चलन आहे युरो. पुढे पाहूया, माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे लखनौ, उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण पाहूया, उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथे इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.